जे संविधानाच्या माध्यमातून आम्हाला आमचे अधिकार या ठिकाणी पाहिजेत ते कर्नाटक सरकार आम्हाला देऊ शकत नाही झालं। काही मोजक्या लोकांना हाताशी धरून मराठी भाषिकावर इथं जो मराठी भाषेवरती जो त्यांनी अत्याचार सुरू केलेला आहे तो अत्याचार थांबविण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी मोर्चाद्वारे संपूर्ण मराठी भाषिक महाराष्ट्र कल्याण समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आलो होतो। मला प्रामुख्याने एक सांगायचं आहे की जे मराठी भाषिकांच्यावरती जे लोकप्रतिनिधी असतील किंवा नगरसेवक असतील ते निवडून येतात आणि निवडून येऊन त्यानंतर या ठिकाणी मराठी भाषेवरती अत्याचार अन्याय होतो त्यावेळेला हे मूग गिळून गप असतात। मला तुमच्या माध्यमातून मराठी भाषिकांना एक विनंती करावीशी वाटते की तुम्ही ज्यावेळेला मराठी भाषेवरती इथली मराठी भाषा पुसली जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला तुम्ही का बोलत नाही? हा जाब समस्त मराठी भाषिकांनी ह्या लोकप्रतिनिधींना ह्या नगरसेवकांना विचारला पाहिजे आणि विचारला जावा ह्या मताचा मी आहे। आत्ता येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक इलेक्शन होऊ घालतील त्या प्रत्येक इलेक्शनामध्ये मराठी भाषिकांनी त्या लोकप्रतिनिधींना हा जाब विचारलाच पाहिजे आणि विचारावा। कारण ह्या ठिकाणी आम्ही मराठी भाषिक बहुसंख्येने आहोत आणि बहुसंख्येने ह्या ठिकाणी मराठी भाषा कुठेतरी पुसली जाते हे दुःख या ठिकाणी कुठेतरी वाटतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानाच्या माध्यमातून अधिकार दिला आहे की तुम्ही ह्या ठिकाणी तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला परिपत्रक द्यावीत असं संविधान सांगतं। कायदा कर्नाटक सरकारचा कायदा सांगतो आणि जर या देशाचे पंतप्रधान एक संविधान एक निशान असं या देशाचे पंतप्रधान सांगतात आणि हे सांगत असताना ह्या ठिकाणी ह्या देशासाठी बलिदान दिलेल्या मराठी भाषेला मराठी भाषिकांना ह्या ठिकाणी त्रास दिला जातो। ही मराठी भाषा म्हणजे ही आत्ताची भाषा नाही आहे। ही मराठी भाषा संत ज्ञानेश्वरांच्या मुखातून आलेली ही मराठी भाषा आहे। छत्रपती शिवरायांनी तयार केलेली ही मराठी भाषा आहे आणि हा देश जर कुठेतरी टिकला असेल तर शिवाजी महाराजांच्या विचारावरती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावरती शिवाजी महाराजांच्या कौशल्यावरती हा देश टिकला आहे आणि त्या शिवाजी महाराजांची भाषा या ठिकाणी पुसली जाते। हे राजकारणी लोक ज्यावेळेला इलेक्शन येतं त्यावेळेला त्यांची परिपत्रकं मराठीमध्ये असतात त्यांचे बॅनर्स मराठीमध्ये असतात तेव्हा ह्या ठिकाणी कोणीही विरोध करत नाही आणि आत्ता ज्यावेळेला इलेक्शन नसतं त्यावेळेला जाणून बुजून मराठी भाषिकांच्यावरती अन्याय केला जातो मराठी भाषा पुसण्याचा घाट केला जातो। तर माझी विनंती आहे की सरकारला या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेल्या घटनेच्या अधिकारानुसार आम्हाला जगण्याचा हक्क द्यावा हीच विनंती मी तुमच्या माध्यमातून करू इच्छितो। जय शिवराय जय महाराष्ट्र।